मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत वाशीला याच्यासाठी चाललेलो आहोत. माझा एक मित्र आहे जिगरी, त्याचा एक नवीन स्टार्टअप सुरू झालेला आहे. हे त्याच्या स्टार्टअपचं नाव आहे. एक वेगळा आणि युनिक असा कॉन्सेप्ट घेऊन तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरलेला आहे. शेतकरी राजा ढाबा हे त्याच्या कॉन्सेप्टचं नाव आहे. तर बघूया या कॉन्सेप्टमध्ये तो काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. ब्रँड अँकर सागर मोरे. मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो आहे वाशीमध्ये, शेतकरी राजा ढाबा. वाशीमधलं एक असं ठिकाण आहे, स्पेशल ठिकाण, न्यू रेस्टॉरंट आहे. खरं तर आहे आपल्या मित्राचं म्हणजे शशीचं. तर मी शशीला इंट्रोड्यूस करतोय. शशी प्लीज कम. ओके, तर शशी आलेला आहे इकडे. शशी, तर शेतकरी राजा ढाबा हा कन्सेप्ट तुझ्या डोक्यामध्ये कसा आला? मी आहे पश्चिम महाराष्ट्रामधून. ठीक आहे. आमच्या भागामध्ये मोस्ट ऑफ मटन भाकरी, झणझणीतवाला मटन वगैरे त्या प्रकारे भेटतात. भाकरी ही युजली आपल्या नवी मुंबईमध्ये कुठे भेटत नाही. आणि आपण भाकरी ठेवली आहे तर ती ज्वारीची आणि बाजरीची भाकरी ठेवलेली आहे. बरोबर. आणि त्याच्यात पूर्णपणे मटनचे प्रकार विविध ठेवलेले आहेत. ओके, तर शेतकरी राजा आपल्या या रेस्टॉरंटची एक USP काय आहे शशी? USP म्हणजे आपली स्पेशालिटी जास्त करून मटणामध्ये. मटनचे विविध आयटम्स आपल्याकडे बनले जातात, जसं की मटन मसाला, मटन फ्राय, मटन खरडा, मटन आळणी आणि मटन चाप. ओके. आणि मटन खिमा पण आपण दिला जातो. त्याच्यासोबत आपण चिकनचे पण पद्धती ठेवलेले आहेत. चिकन थाळी आहे. हां, चिकन थाळी आहे. ओके, चिकन थाळी, मटन थाळी. मटन थाळीमध्ये मग चिकनमध्ये सुद्धा आपल्याला चिकन फ्राय, चिकन मसाला, चिकन आळणी, चिकन खरडा, चिकन खिमा हेही आपण देतो. तर या महाराष्ट्रीयन डिशेस सोडून याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय आहे ना? आपल्याकडे आपण इंडियन ठेवलेलं आहे. ओके. इंडियन पण आहे आणि चायनीज पण आहे. ठीक आहे. तर आता मटनचे जेवढे पण व्हरायटीज आहेत त्याच्यावरती ताव मारायला आपण जाऊया. ओके, ठीक आहे. चलो.